6.87 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे पुणे विभाग महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. याची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली होती. सातवाहन काळातील 51 मंदिरांचा समूह इथे दिसतो. कराड नजीकच कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. या ठिकाणी सुमारे 700-800 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात 51 मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदेवतांची मंदिरे आहेत. सागरेश्वरच्या या देवळापासूनच जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होतं. या अभयारण्याचा विस्तार अवघा 5-6 चौरस किलोमीटर इतकाच असला तरीही हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असतानाच दिसत असतानाच दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटतो. या परिश्रमामागे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक व कृषिमित्र श्री मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वरच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील सांबर, काळवीट, भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे आणि रानमांजर इत्यादी प्राणी इथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदा ही उत्तम आहे. जवळपास 30-40 प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.